नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या KSD कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळाच्या लाडूची रेसिपी बघणार आहोत। तर आजचे तिळाचे लाडू आपण बिना पाकाचे बनवणार आहोत, त्यामुळे हे खूप खाण्यास मौसूत होतात। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहेत। हे तीळ आपण मंद आचेवर गॅसवर भाजून घेऊया। लाडू बनवण्यासाठी मी इथे गावरान तीळ वापरलेले आहे, त्यामुळे हे थोडे तपकिरी रंगाचे दिसतात। बाजारामध्ये जे एकदम पांढरे शुभ्र तीळ येतात ते देखील तुम्ही वापरू शकता, परंतु त्या पॉलिश केलेल्या तिळांपेक्षा गावरान तीळ हे शरीरासाठी कधीही चांगले असतात। बाजारातून आणल्यावर तीळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि 1-2 दिवस वाळून सुद्धा घेतलेले आहेत। त्यानंतरच मी लाडू तयार करण्यासाठी घेतलेले आहेत। सारखा चमचा तिळामध्ये फिरवतच हे तीळ भाजून घ्यायचे आहेत, नाहीतर हे तीळ खाली लागून जातात। गॅसच्या मंद आचेवर हे तीळ खूप खमंग भाजले जातात। जर हे तीळ थोडेसे कच्चे राहिले तर लाडूला थोडा कच्चेपणा वाटतो आणि जास्त भाजले गेले तर थोडेसे कडवट लागतात। त्यासाठी तीळ भाजताना गॅसची फ्लेम मंद ठेवा आणि खमंग असे तीळ भाजून घ्यावेत। तीळ मी छान भाजून घेतलेले आहेत। हे बघा, तिळाचा छान तपकिरी रंग झालेला आहे। आता हे भाजलेले तीळ आपण थंड करून घेऊया। तीळ थंड झाल्यानंतर आता हे तीळ आपण मिक्सरमधून थोडेसे जाडे बारीक असे काढून घेऊया। तीळ मिक्सरमधून बारीक करताना मिक्सरच्या अर्ध्या भांड्यापर्यंतच तीळ घ्यावेत, नाहीतर वरचे तीळ हे जसेच्या तसेच राहतात। आणि तीळ मिक्सरमध्ये फिरवताना जास्त बारीक करू नये, नाहीतर तिळाचं तेल सुटतं। फक्त मिक्सरचं भांडं लावल्यावर 1-2 सेकंदासाठी बटन मागे पुढे करावं। हे बघा, अशा प्रकारे जाडे बारीक हे तीळ मिक्सरमधून बारीक होऊन येतात। तीळ मिक्सरमध्ये बारीक करून झाल्यावर आता आपण गूळ वितळून घेऊया। त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे। गूळ आपल्याला फक्त विरघळून घ्यायचा आहे, त्याचा पाक बनवायचा नाही। भांड्याला गूळ चिटकू नये यासाठी फक्त मी इथे 1 चमचा तूप घेतलेला आहे, ते स्किप केलं तरीही चालेल। 1 वाटी तिळासाठी मी इथे त्याच वाटीने 1 वाटी गूळ किसून घेतलेला आहे। गूळ पॅनमध्ये ठेवल्यानंतर देखील गॅसची फ्लेम ही लोच ठेवावी, म्हणजे हळूहळू गूळ वितळतो। अशा प्रकारे जर तुम्ही लाडू करण्याआधी गूळ वितळून घेतला तर एखाद्या वेळी गुळामध्ये थोडासा कचरा वगैरे असेल तर ते तुम्हाला लक्षात येईल। हे बघा, अगदी 1-2 मिनिटांमध्ये गूळ वितळण्यास सुरुवात झालेली आहे। गुळाचे फक्त सर्व खडे पातळ झाले पाहिजे। हे बघा, सर्व गूळ वितळून झालेला आहे आणि त्यामध्ये थोडे थोडे बुडबुडे यायला तयार झालेली आहे। आता आपण जे तिळाचं कूट बारीक करून घेतलं होतं ते या गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। असा गूळ वितळून घेतल्यामुळे काय होतं, या तिळाच्या कूटामध्ये हा गूळ व्यवस्थित सर्वत्र मिक्स होतो। कुठे गोड, कुठे थोडेसे कमी गोड असे हे लाडू लागत नाहीत। गॅसची फ्लेम अजून देखील मंदच आहे। हे मिश्रण पूर्ण गुळामध्ये मिक्स झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद करते। हे बघा, गूळ आणि तीळ छान असे एकजीव झालेले आहेत। आता आपण याचे लाडू तयार करून घेऊया। यामध्ये तुम्ही आता वेलची पूड, आणखी ड्रायफ्रूट्स तुम्हाला टाकायचे असतील तर ते देखील ॲड करू शकता। या मिश्रणाचे गरम गरमच लाडू वळायचे असतात। हे बघा, मी अशा प्रकारे याचे लाडू तयार करून घेते। गुळाचा पाक तयार करून जर आपण लाडू केले तर ते पाक जास्त झाला तर एखाद्या वेळी कडक होतात, खाण्यास अगदीच त्रास होतो। पण हे लाडू अतिशय मौसूत तयार होतात, अगदी म्हाताऱ्या व्यक्तीला देखील सहजपणे चावता येतात। तर हे बघा, 1 वाटी तीळ आणि 1 वाटी गुळामध्ये भरपूर असे लाडू मध्यम आकाराचे तयार झालेले आहेत। खूप पटकन ही रेसिपी होते, अगदी 10 मिनिट देखील या रेसिपीला लागत नाहीत। हे बघा, हे लाडू खूप असे मऊ तयार झालेले आहेत। एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते। चला तर मग याच मकर संक्रांतीला याच पद्धतीने तुम्ही लाडू तयार करून बघा। आणि आजची बिना पाकाच्या तिळगुळाच्या लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट देखील करा। सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक